जय श्रीराम, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि एवढे दिवस का लागले व्हिडिओ येण्याचं कारण ते तुम्हाला आधी सांगून देतो का माझं आहे ना आपली जी फॅशन प्रो गाडी ना तिच्यावरून ॲक्सिडेंट झालं होतं, त्याच्यामुळे आपल्याला ना व्हिडिओ यायला ना टाईम लागला. आणि दुसरा पंगा असं झाला होता का RSचा जो फुट रेस्ट ठेवायची जी जागा असते ना तो तुटलाय. आता तो कसं तुटलाय ना ते पण तुम्हाला सांगतो. हे राईट साईडचा आहे आणि लेफ्ट साईडचा आहे बाई, ह्याचा आहे. हे फुट रेस्ट ठेवायची ना ही जी वरची फ्रेम आहे ना ती तुटली. आता विषय असा झाला होता का मी आणि माझा मित्र आम्ही सोबत चाललो होतो, तर समोर आम्हाला आहे ना एक कुत्रा एक आडवं गेला. तर मी इमर्जन्सी ब्रेक दाबला, तर त्यांनी ब्रेक दाबता ना तो पूर्ण आहे ना म्हणजे तिने ठोकलंच होतं पूर्णपणे. तर त्याचं बंपर लागल्यामुळे नाही इथं फुट रेसला बंपर लागला, तर याचा डायरेक्ट तुकडा पडला. मग आता दुसरा विषय असा झाला की याला आहे ना वेल्डिंग करायला मी गेलो होतो विचारायला, तर ते बोलले कास्टिंगचं मटेरियल आहे, तर याला कास्टिंग रॉडनी वेल्डिंग होतं, पण त्याला जो आपली फिनिशिंग येईल ती प्रॉपर फिनिशिंग नाही येणार. तर मग शोरूमला गेलो होतो, शोरूमला बी विचारून आलो, तर ते बोलले फक्त ही फ्रेम आहे ना 800 का 900 काहीतरी आहे. तर ते बोलले ती भेटून जाईल, पण तिला यायला 4-5 दिवस लागतील. आता विषय असा आहे का RS सोबत ना हाच मोठा प्रॉब्लेम आहे का RSचा कोणताही पार्ट किंवा एखादी गोष्ट आहे ना शोरूमवरून मागवायची असली ना तर तिला 8 ते 10 दिवस लागते. तर काय कारण आहे काय माहीत नाही, किंवा जास्त गाड्या युनिट्स सेल नाही त्याच्यामुळे काही म्हणजे काही आयडिया नाही आपल्याला काय कारण असेल ते. आणि दुसरा विषय असा का फॅशन प्रोवरून ॲक्सिडेंट झाला. तर हे बा मला का ती हाताचे थोडंसं लागलेलं आहे, इथं पायाच्या बी थोडंसं लागलेलं आहे, गुडघ्याला पण लागलेलं आहे थोडंसं. तर तुम्हाला ती फॅशन प्रोची पण व्हिडिओ आहे ना मी दाखवतो की वो काय काय नुकसान झालेलं आहे. ते दोन्ही इंडिकेटर, तिचा क्लच वगैरे, त्यानंतर खोपडी पूर्ण चेंज करायची तिची, बरंचसं काम आहे तिच्यामध्ये. पण शिवाय चेसी पेली, हँडल पेला आहे. आता पेला म्हणजे काय आहे तुम्हाला तर माहीत असेल तर काय सांगू. पेला यानी त्याला दुसरा शब्द आहे ना बेंड झालेला आहे, तो बेंड काढण्यासाठी मग त्याला आता चेसीमधून ना फक्त चेसी इंजिन आणि ते राहिलं वाटतं. बाकी ते दोन्ही टायर सॉकअप बिकअप सर्व काढून आणि ते आज घेऊन जाणार होते. बघूया मी तुम्हाला ते पण व्हिडिओ नाही याच्यात अटॅच करून देतो. आपले एक आहे ना CD100 आहे तिचं सायलेन्सर काढलंय मी. हा बेंड पाईप दिसतोय का, तो गरम झालाय. तो पुढचं सायलेन्सर भेटलं नाही, पण हा बेंड पाईप आहे. तुम्हाला आहे ना आवाज ऐकवतो, आवाज कसा येतोय.